नमस्कार, रोकठोक पर स्वागत प्रेक्षकों, मी डॉक्टर उदय निरगुडकर। ईट का जवाब पत्थर से या धर्तीवर आता मराठा समाजाच्या मोर्चानंतर दलित समाजातून प्रतिमोर्चे काढण्याची तयारी सुरू झाली आहे का? कोपर्डीच्या अत्याचाराच्या निषेधार्थ मराठा समाजाचे लाखांचे मोर्चे महाराष्ट्राच्या विविध भागातून निघतायत। अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा व्हावी आणि मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी एक मराठा रस्त्यावर उतरतोय। मराठा समाज पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर संघटित झालाय याचं चित्र आणि तेही शांततेत एकत्र झालाय याचं चित्र महाराष्ट्रासमोर पुढे आलं। त्यामुळे आता दलित समाजात देखील एक अस्वस्थता पसरलेली आहे। त्यातूनच महाराष्ट्रात प्रतिमोर्चे काढण्याच्या हालचाली भाजपची आणि महाराष्ट्रातला जातीय सलोखा बिघडण्याची भीती व्यक्त होते। या प्रतिमोर्चांमागे भाजप आणि संघाचा हात असल्याचा आरोप प्रकाश आणि आनंदराज आंबेडकर यांनी केलाय। तर जय भीम के नारे पे खून बहता है तो बहने दो अशी टोकाची प्रतिक्रिया रामदास आठवलेंनी व्यक्त केली आहे। केंद्रात सामाजिक न्याय मंत्री असलेल्या आठवलेंनीच असं धक्कादायक वक्तव्य केल्याचं आश्चर्य व्यक्त केलं जाते। त्यांच्या या वक्तव्यानं सामाजिक तेढ वाढली तर त्याला जबाबदार कोण? आग के बदले आग, खून के बदले खून ही भाषा चित्रपटात शोभते, पण सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांना शोभणारी आहे का? आंबेडकरी चळवळीला हीच प्रत्युत्तराची भाषा अपेक्षित आहे का? दलित समाजाच्या भावना भडकवून आठवले आपली राजकीय पोळी भाजून घेतात का? दलित समाजाच्या प्रतिमोर्चा मागे संघ आणि भाजपचा हात असल्याचे नेमके कोणते पुरावे आज प्रकाश आंबेडकरांकडे आहेत? मराठा आणि दलित समाजाच्या मोर्चांविषयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नेमकी भूमिका काय आहे? अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये नेमका कोणता बदल मराठा समाजाला हवाय? दलित समाजाच्या या बदलांना विरोध का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मराठा मोर्चाच्या निमित्तानं भाजपतल्या मराठा नेत्यांची चर्चा केली। मराठा आरक्षणासाठी सरकारवर दबाव आणण्यात मराठा संघटना यशस्वी झाल्या असा यातून अर्थ काढायचा का? मराठा आरक्षण हा पुढच्या काळात कळीचा मुद्दा ठरणार आहे का? दलित समाजाच्या प्रतिमोर्चांमुळे जातीय तेढ वाढणार आहे का? आणि महाराष्ट्राचं राजकारण नेमकं कोणत्या दिशेने जाणार आहे? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकठोक कार्यक्रमात। मोर्चे बांधणी कुठं नेणार? मोर्चे बांधणी कुठं नेणार? सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट। कोपर्डी घटनेचा निषेध म्हणून राज्यात लाखोंच्या संख्येने निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालंय। या निमित्तानं अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याची आग्रही मागणी केली जाते, पण दलित समाजाचा त्याला विरोध असून मराठा मोर्चांना प्रत्युत्तर म्हणून प्रतिमोर्चे काढण्याची प्राथमिक तयारी सुरू झाली आहे। यातून मराठा विरुद्ध दलित असा संघर्ष चिघळू नये यासाठी दलित समाजातील काही नेत्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली आहे। मी आंबेडकरी चळवळीच्या सर्व कार्यकर्त्यांना असणारं आवाहन करतोय की कोणीही मराठा समाजाने काढलेल्या मोर्चाच्या विरोधात मोर्चा काढायचा नाही। ज्यांनी कोणी काढण्याचा प्रयत्न केला आणि करेल तो RSS BJPचाच कार्यकर्ता आहे, एवढं लोकांनी त्याच्यामध्ये लक्षात घ्यावं। मराठा आणि दलित समाजात तेढ निर्माण करण्यामागे भाजप आणि संघाचा प्रयत्न असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय। भाजपनं मात्र हा आरोप फेटाळून लावलाय। मोर्चा प्रतिमोर्चा निर्माण होऊन या महाराष्ट्रातील समाज स्वास्थ्य बिघडावं, सुशांतता ढवळून निघावी असं कोणतंही विधान मी केलेलं नाही। भारतीय जनता पार्टी दलितांच्या अधिकाराबद्दल, दलितांच्या सुरक्षेबद्दल जागरूक आहे। मराठा दलित संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या नव्या वक्तव्यामुळे आगीत तेल ओतलं जाण्याची शक्यता आहे। जय भीम के नारे पे खून बहता है तो बहने दो अशी धक्कादायक भूमिका आठवलेंनी घेतली आहे। कारण अॅट्रॉसिटी रद्द करा ही मागणी पुढे आल्यानंतर दलित समाजामध्ये थोडी जी भावना भीतीची आहे, पण माझं सगळ्यांना आव्हान आहे की भिण्याचं कारण अजिबात नाही आहे। या ठिकाणी काय सरकार आपलं सरकार आहे, पोलीस आपले आहेत आणि एवढं चिंता करण्याचं कारण अजिबात नाही। आम्ही तर सगळे बाबासाहेबांच्या विचाराने पुढे जाणारे लोक आहोत। जय भीम के नारे पे खून बहे तो बहने दो अशी भूमिका घेऊन आपण पुढे चाललेलो आहोत। त्यामुळे एवढं घाबरण्याचं कारण अजिबात नाही आहे। मोर्चे आणि प्रतिमोर्चांच्या निमित्तानं महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापू लागलंय। या मोर्चांच्या परिणामांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजपमधल्या मराठा नेत्यांशी चर्चाही केली। याचा अर्थ सरकारवर दबाव वाढवण्यात मराठा संघटनांना काही अंशी यश आलंय। मात्र दलित प्रतिमोर्चांच्या निमित्तानं राज्यातील जातीय आणि सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी देखील सरकारवरच असणार आहे। दिल्लीहून रामराजे शिंदेसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई।
मोर्चे बांधणी कुठे नेणार या विषयावरचा हा रिपोर्ट आपण पाहिला, तर त्याची चर्चा करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर. प्रकाश आंबेडकर हे भारतीय रिपब्लिकन महासंघाचे अध्यक्ष आहेत. प्रकाशजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. भारतीय जनता पक्षाचे खासदार राज्यसभेतले अमर साबळे हे देखील आपल्या बरोबर आहेत. अमरजी, आपलं स्वागत. आरपीआयचे नेते अविनाश महापेकर हे देखील आपल्या बरोबर आहेत. रमेश पांडव, सामाजिक समरसता मंचाचे सहनिमंत्रक रमेश पांडव औरंगाबादहून आहेत. आणि संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड हे देखील आपल्या बरोबर आहेत. मोर्चे बांधणी कुठं नेणार या विषयाच्या चर्चेचे दोन मुद्दे आहेत. त्यातला पहिला मुद्दा जो आहे तो आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता, आणि तो पहिला मुद्दा आहे प्रतिमोर्चाच्या आवाहनानं जातीय तेढ वाढेल का? प्रतिमोर्चाच्या आवाहनानं जातीय तेढ वाढेल का? आपण थेट जाऊया प्रवीण गायकवाड यांच्याकडे. प्रवीण गायकवाड, आता आपण सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांचं विधान ऐकलेलं आहे, दलित के नाम पे खून बहता है तो बहने दो. काय सांगाल, आपली काय प्रतिक्रिया? नाही, मुळात आपण एक बघितलं पाहिजे की 1980 ते 90 मंडलचा प्रश्न होता, नामांतराचा प्रश्न होता, रिडलचा प्रश्न होता, मराठवाडा जळत होता, विदर्भ, खानदेश, अगदी पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा झळ पोचली होती. पण त्यावेळेस हिंसक आंदोलनं झाली होती. आज मराठा समाज आत्मपरीक्षण करतोय, मूक मोर्चे काढतोय, नेतृत्वाशिवाय काढतोय. हा बदल आपण पाहणार आहे का नाही? आणि कुठल्या परिस्थितीमध्ये पाहतोय? तर अॅट्रॉसिटीचा झालेला गैरवापर. बरोबर, तुम्ही त्याची पार्श्वभूमी समजून सांगताय. आता त्याच्यावर जी प्रतिक्रिया आलेली आहे रामदास आठवलेंची, त्यावर आपलं काय म्हणणं आहे की दलित के नाम पे खून बहता है तो बहने दो? नाही, मुळात कुणाचं रक्त वाहणार? दलित हे आमचे बांधव आहेत, आमचे सगळे सोयरे आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचं शाहू महाराजांचं नातं जग जाहीर आहे. शाहू महाराजांचं सयाजीराव गायकवाडांबरोबरचं बाबासाहेबांचं नातं सगळ्यांना जग जाहीर आहे. आणि हे सगळं स्पष्ट असताना लढा कुणाशी आहे? आमचा लढा सरकारकडे आमच्या काही मागण्या आहेत. आणि लोकशाहीमध्ये कुठलाही समुदाय असेल, कुठलीही व्यक्ती असेल, मायबाप सरकारकडे आपली भूमिका मांडतं. आणि मूक मोर्चाच्या माध्यमातून नेतृत्वाशिवाय आम्ही जर काही भूमिका मांडत या विधानाचा निषेध करता का याला सपोर्ट करता? नाही, आता तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांची एक स्टाईल आहे. कधी ते काव्यात्मक बोलतात, कधी विनोदात्मक बोलतात, कधी गंभीर बोलतात. ते नक्की त्यांची भूमिका कशी आहे कळायला लागेल आपल्याला. प्रवीण गायकवाड, सामाजिक न्याय राज्यमंत्री, केंद्रातल्या सामाजिक न्याय मंत्र्यांनी सामाजिक न्यायाचे विधान केलं असं वाटतं आपल्याला? नाही, मला असं वाटत नाही. सामाजिक न्याय मंत्र्यांना हे विधान करणं चुकीचं होतं, परंतु आता त्यांनी ते केलेलं आहे. आता पुढचा काळ काय आहे? मुळात प्रश्न असा आहे की रक्त कुणाचं? सगळे आमचे बांधव आहेत. अमर साबळे यांच्याकडे जाऊया आपण. अमर साबळे यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. अमर साबळे, आपल्या मित्रपक्षाचे नेते रामदास आठवले यांचं वक्तव्य आपण ऐकलंय, काय प्रतिक्रिया द्याल? ते त्यांचं मत आहे, आठवले साहेबांचं ते मत आहे, आणि त्या मताशी मी काही सहमत नाही. मोर्चा आणि प्रतिमोर्चा होत असताना मोर्चा काढण्याचा अधिकार जसा मराठा समाजाला आहे, तसंच ॲट्रॉसिटीचं संरक्षण करण्यासाठी मोर्चा काढण्याचा अधिकार दलित बांधवांना सुद्धा आहे. परंतु मराठा मोर्चामध्ये जी शिस्त मराठा समाजातल्या कार्यकर्त्यांनी सांभाळलेली आहे ती अत्यंत कौतुकास्पद आहे. त्यांनी आपलं म्हणणं मांडत असताना, आपल्या मागण्या पुढे नेत असताना त्यांनी कुठल्याही पद्धतीचं निषेधार्ह वर्तन केलेलं नाही. जर दलित बांधवांनी प्रतिमोर्चा काढत असताना जर हे व्यवधान सांभाळलं आणि ॲट्रॉसिटी हक्कासाठी, आरक्षण बचावासाठी जर त्यांनी प्रतिमोर्चा काढला तर तोही गैर असणार नाही. दोन्ही मोर्चा शांततेच्या मार्गाने जर निघाले तर समाज स्वास्थ्य आंबेडकरांच्या वक्तव्य आपण हे रामदास आठवले यांचं वक्तव्य आहे, त्या रामदास आठवले यांच्या वक्तव्याचा निषेध करता का त्याला समर्थन करता? नाही, मी त्या मताशी सहमत नाही. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो सनदशीर संघर्षाचा मार्ग सांगितलेला आहे तो लक्षात घेता दलित बांधवाचं रक्त सांडून कुठलंही आंदोलन यशस्वी व्हावं या मताचे बाबासाहेब आंबेडकर पण नव्हते, आणि मी सुद्धा त्या मताचा नाहीये. त्यामुळे त्या मताशी मी सहमत नाही. बरोबर आहे. रमेश पांडव आपल्याकडे आहेत. रमेश पांडव, खून की नदिया बहती है तो बहने दो. दलितांच्या नावावर जर खून, रक्त वाहत असेल तर ते व्हायला पाहिजे. या रामदास आठवले यांच्या वक्तव्याकडे सामाजिक समरसता मंच कसं पाहतोय?
एक गोष्ट सुरुवातीलाच मला स्पष्ट केली पाहिजे की सुरुवातीला जेव्हा केव्हा या विषयासंबंधात मला आमंत्रण आलं त्यावेळेला प्रकाश म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांच्या संबंधात काही बोलावं असं होतं. मधल्या काळात रामदास आठवलेंचं हे स्टेटमेंट आलेलं आहे. बरोबर आहे. त्यामुळे दोन गोष्टी या ठिकाणी मला स्पष्ट करायच्या आहेत. एक गोष्ट अशी की हे जे दलित आरक्षण प्रकरण आहे त्याच्यासाठी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रानं प्रतिनिधी सभेत ठराव करून पाठिंबा दिलेला आहे. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रामध्ये दलितांना ॲट्रॉसिटीचा ॲक्ट हा सुरक्षा कवच म्हणून देण्यात आलेला आहे किंवा सगळीकडे देशभरच आहे आणि त्यामुळे ह्या सुरक्षा कवचाला धक्का लागू नये अशी तर भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आहेच आहे. वारंवार त्या संबंधीमध्ये पूजनीय बाळासाहेब देवरसांपासून ते थेट माझ्यासारख्या कार्यकर्त्यांपर्यंत आम्ही हे वारंवार स्पष्ट करीत आलेलो आहोत. मराठा मोर्चा निघाल्यानंतर त्यातल्या कौतुकाच्या अनेक गोष्टी पुढे आलेल्या आहेत आणि त्यामुळे विशेष करून त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत की शांतीपूर्वक असणं, आपल्या मागण्या पुढे नेणं, महिलांच्या हातून ते सगळं वाचणं, अशा प्रकारच्या ज्या गोष्टी घडल्या आणि त्यामुळे त्या मोर्चाचं शांततामय स्वरूप हे त्यांच्या मागण्याला पुढे नेणारं आहे. कोपर्डीच्या निमित्तानं पुढे आल्यामुळे आणि कोपर्डीतल्या ज्या मागण्या आहेत त्याच्या संबंधात माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला सुरुवातीलाच मंजुरी देऊन उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी पुढे सरकलेल्या आहेत. आता प्रश्न असा आहे की मोर्चा आणि प्रतिमोर्चा हे जर घडत आहे आणि त्याच्यात मध्येच रामदास आठवले असं काहीतरी म्हणालेले आहेत, तर मला असं वाटतं असं काही होणार नाही, असं काही होऊ नये, असं काही होऊ नये म्हणून आवश्यक असणारे सगळे प्रयत्न सामाजिक समरसता मंच आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते सुद्धा ज्या ज्या ठिकाणी असतील ते करतील. याचं कारण असं की नामांतराच्या वेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि प्रणित असणाऱ्या सगळ्या संघटनांनी ग्रामीण भागात जाऊन ही आग विझवण्याचाच प्रयत्न केलेला आहे. मला असं वाटतं की त्याची म्हणजे आपण यावेळेला होणार नाही. आपण एक प्रकारे मराठा समाज सुद्धा रमेश पांडव सूक्ष्मपणाने सगळं करतो आहे. रामदास आठवले यांच्या विधानाला आपण समर्थन करताय का त्या विधानाचा आपण कडाडून विरोध करताय? नाही, त्याचा विरोध किंवा समर्थन करण्याचा प्रश्न एवढ्यासाठी येत नाही की बेहता है तो बहने दो असं होणारच नाहीये. जी गोष्ट होणारच नाहीये त्याच्या संबंधात काहीही बोलणं गैर आहे आणि म्हणून रामदास आठवलेंची भाषा जरी कडक वाटत असली तरी सुद्धा मला त्यातली कुठलीही संभावना वाटत नाही. ज्या पद्धतीनं सगळे मोर्चे निघत आहेत त्याच्यामुळे कुठलीही शक्यता त्यांना असं वाटायचं काही कारण नाही आणि त्याच्यात अस्वस्थ व्हायचं पण काही कारण नाही. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न अमर साबळे यांना. अमर साबळे, रामदास आठवले यांनी सामाजिक न्याय मंत्र्यासारख्या अत्यंत जबाबदार पदावर असताना असं जे विधान केलेलं आहे हे विधान कुठल्या काही कंपल्शन मधनं आलेलं असावं? आपल्याला मंत्रिपद मिळालंय, त्या मंत्रिपद मिळालंय त्याचा कुठेतरी परतफेड आहे ही काय हे पद टिकवण्यासाठी केलेलं विधान आहे असं बघितलं आता याच्याकडे? या सगळ्याबद्दल काय सांगाल अमर साबळे? नाही, ते मंत्रिमंडळामध्ये सहभागी असले तरी मंत्रिमंडळाचा किंवा नेतृत्वाचा कोणताही दबाव त्यांच्यावर असणार नाही. महाराष्ट्रामध्ये जो सामाजिक प्रश्न जो निर्माण झालेला आहे तो कोपर्डीच्या निमित्ताने निर्माण झालेला आहे आणि मराठा समाज ज्या पद्धतीनं रस्त्यावर आलेला आहे आणि त्यामुळे दलितांच्या मनामध्ये जी भयभीतपणा निर्माण झालेला आहे ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही आणि दलितांच्या मनामध्ये जी भीती निर्माण झालेली आहे त्या पोटी रामदास आठवले साहेबांनी हे विधान केलेलं असेल, परंतु तशी गरज पडणार नाही कारण मराठा समाज सुद्धा प्रकाश आंबेडकर विचाराचा आहे. मराठा मोर्चामुळे दलित समाज भयभीत झालेला आहे. या विधानाशी दलित समाजाचे नेते म्हणून भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष म्हणून पहिल्यांदा असणारा एक तुम्ही हे मला पहिल्यांदा एक तुम्ही असं सांगाल की तुमचं पॅनल कोण कोण आहे त्याची नावं तर मला कळू द्या. मगाशीच मी सांगितली आपल्यापर्यंत आवाज आला नसेल तर पुन्हा एकदा सांगतो. तुमच्या डिस्कशनचे पॅनल तुमचा पॅनल कोण कोण आहे त्याची नावं तर मला कळू द्या. तुम्हाला सांगतो मी, आपल्याकडे प्रवीण गायकवाड आहेत, माजी प्रदेशाध्यक्ष संभाजी ब्रिगेड, रमेश पांडव सहनिमंत्रक महाराष्ट्र सामाजिक समरसता मंच, अविनाश महातेकर आरपीआयचे नेते, आपण स्वतः आणि अमर साबळे भारतीय जनता पक्षाचे खासदार. आपला जो संपर्क मगाशी तुटलेला होता त्या काळामध्ये आपण चर्चा करत होतो. नवीन मुसलमान माझ्या दोन मुसलमान तुम्ही पकडून आणले, नवीन मुसलमान दोन पकडून आणलेले दिसत आहेत मला.
कोण 2 नवीन मुसलमान? म्हणजे ज्यांचा संबंध नाही अशा असणाऱ्या 2 नवीन मुसलमानांना तुम्ही पकडून आणलेला आहे या तुमच्या चॅनलवरती, की ज्यांचा असणारा कशाशी संबंधित नाही अशांशी डिस्कस करायला तुम्ही लावलेला आहे. मला आपल्याकडनं प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे. या ह्याच्याशी असणारं मी विचारतोय त्याचं मला पहिल्यांदा असणारं येऊ द्या, की ज्याच्याशी संबंध नाही अशांना तुम्ही पॅनलवरती बसून काय डिस्कस करणार आहात? यातले अविनाश कोण? महातेकर असतील किंवा साबळे असतील यांचा काय या पॅनलशी संबंधित आहे? अविनाश महातेकर हे आरपीआयचे या नेते आहेत. इश्यूशी त्यांचा असणारा संबंध काय आहे त्याच्यामध्ये? म्हणजे आपलं मत आहे की मग असणारं डिस्कशन होऊ शकतं ना. त्याच्यामुळे असणारं त्यांच्या आकांना बोलवा, म्हणजे मग व्यवस्थित डिस्कशन होतं. जे आकांना आता न बोलवता डिस्कशन होत नाही. डॉक्टर रामदास आठवले यांनी जे विधान केलंय त्याबद्दल आपलं काय मत आहे? मी त्याच्याबद्दल काही बोलत नसतो. त्यांना सर पहिल्यांदा बोलवा, मग असणारं त्या विधानावरती चर्चा होईल. मी रिॲक्शन्स कधी देत नसतो. आंबेडकरी आणि चळवळीला त्याच्यामुळे असणारं त्या सगळ्या आकांना बोलवा, मग मी असणारं चर्चा करतो त्याच्यामध्ये. आता असं विधान करण्यात आलेलं आहे या की असणारा प्यादे बसून असणारा नवीन झालेले मुल्ला जे आहेत त्यांच्या बरोबर बसून चर्चा होत नाही. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की मराठा मोर्चामुळे दलित समाज भयभीत झाला, हे सत्य आहे का? असं आहे त्याच्यामध्ये कोणी स्टेटमेंट काढले का की आम्ही मोर्चामधला असणारा भयभीत झालोय म्हणून? आता अशा प्रकारचं एक विधान, उलट प्रश्न तुम्हाला विचारतोय. आता अशा प्रकारचं कोणीतरी असणारा गेल्या 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये कोणीतरी असणारा असं स्टेटमेंट काढलंय का की आम्ही भयभीत झालोय म्हणून? आता याच कार्यक्रमामध्ये अमर साबळे यांनी असं विधान केलं हे की पहिल्यांदा असणारं हे जे याच आकाने सांगितलेल्या लोकांकडून आणि तुमच्याकडूनच मी असणारं ऐकतोय की दलित समाज भयभीत झालाय म्हणून. भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी असं विधान केलेलं आहे की दलित समाज भयभीत झालेला आहे, कारण अॅट्रॉसिटी म्हणून म्हटलं ना नवीन मुल्ला. म्हणूनच मी असणारं म्हटलं की नवीन मुल्ला हा 5 वेळा नमाज पडतो, तेव्हा त्या असणाऱ्या ह्याच्याबरोबर काय चर्चा करणार आहात तुम्ही? माध्यम म्हणून आमचं एक कर्तव्य आहे की तुम्हाला अशा प्रकारच्या आरएसएस मधला असणारा अशा प्रकारचं डॉक्टर एक लक्षात घ्या की कुठल्याही चर्चेला एक स्तर असतो. कोणाला तरी प्यादे म्हणून उचलायचं आणायचं त्याची चर्चा होत नाही. आपण अविनाश महातेकर यांच्याकडे जाऊया. असणारा उद्या कधी फेकलं जाईल ह्याचाच पत्ता नाहीये त्याच्यामध्ये. तुम्ही अविनाश महातेकर, पण हे लक्षात घ्या की हे प्याद्यांमार्फत चर्चा होणार नाही. उलट तुमच्या ह्या भूमिकेमुळे त्या आगीमध्ये तेल पडणार आहे एवढं लक्षात घ्या. डॉक्टर कुठल्या भूमिकेमुळे? हे जे प्यादे उभे केलेले आहेत या प्याद्यामुळे असणारं तेल ओतल्या जाते, दुसरं काहीच नाहीये. आम्ही रामदास आठवले त्यांच्या आकाने तेल ओतण्यासाठीच पाठवलेलं आहे तुमच्याकडे. आम्ही रामदास तुमच्या कार्यक्रमातून ती आग विझवण्यापेक्षा त्याच्यामध्ये असणारं तिथं तेलच पडणार आहे. प्रकाशजी, आदरणीय प्रकाशजी, डॉक्टर लक्षात घ्या तुम्ही, हे वापरतात ते तुम्हालाही. आम्ही रामदास आठवले यांना मी तुम्हाला फार आदर करतो. माझं एवढंच फक्त मी आपला फार आदर करतो की आपण असणारं ह्या कृपा करून ह्या खेळामध्ये अडकू नका, माझं म्हणणं आहे. आम्ही रामदास आठवले यांनाच फोन जाते आपल्या चॅनलला. रामदास आठवले यांनाच फोन, तुमचं जे नाव आहे ते खराब केलं जाते. रामदास आठवले यांनाच फोन केला होता, परंतु त्यांनी अविनाश महातेकर या त्यांच्या ज्येष्ठ सहकार्याचं नाव सुचवलं. त्यामुळे आपल्याकडे अविनाश महातेकर आज या कार्यक्रमात आहेत. अविनाश महातेकर, जी नवीन भूमिका मांडलेली आहे आता म्हणणं बिना आलेल्या ह्याच्याशिवाय तुम्ही असताना घेऊ नका. अविनाश महातेकर हे आल्याशिवाय तुम्ही हे कार्यक्रम घेऊ नका असं माझा आपल्याला सल्ला आहे. अविनाश महातेकर, जी नवीन भूमिका रामदास आठवले यांनी मांडलेली आहे त्या भूमिकेला सर्व दलित बांधवांचा पाठिंबा मिळेल. दलित समाजाचे जे सर्व गट आहेत, सर्व पक्ष आहेत, त्यांचा पाठिंबा मिळेल असं वाटतंय आपल्याला? अविनाश महातेकर, नाही, पहिली गोष्ट की ही चर्चा सुरुवात झाल्यानंतर आमचे नेते बाळासाहेब यांनी जी भूमिका घेतली त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो. आम्हाला या ठिकाणी बोलवलं जातं म्हणून आम्ही येत असतो, अन्यथा आम्हालाही काय अशा प्रकारे चर्चेमध्ये यावं आणि अपमानित व्हावं अशा प्रकारची हौस आम्हाला नसते. नंबर 1.
नंबर 2, कुणाच्या हस्तक वगैरे आम्ही नाव चळवळीमध्ये आमचं आयुष्य गेलेलं आहे आणि त्यामुळं कुठल्याचे आम्ही हस्तक आहोत आणि हस्तक म्हणून आम्ही आतापर्यंत भूमिका मांडत आलेलो आहोत असंही समजण्याचं किंवा तसा प्रचार करण्याचं काही एक कारण नाही आहे. जी इथं रामदास आठवले यांच्या संदर्भामध्ये चर्चा सुरुवात झालेली आहे, ज्या वाक्याच्या संदर्भात तुम्ही बोलताय ते तुम्ही पुन्हा एकदा लोकांना दाखवा. त्या वाक्यामध्ये तुम्ही ज्या जोशपूर्ण पद्धतीनं मांडताय तशा प्रकारचं ते वाक्य नाही आहे. तर दलित चळवळीतले, आंबेडकरी चळवळीतले जे कार्यकर्ते आहेत त्यांची प्रवृत्ती ही अशा प्रकारची एकदम जीवावर उठण्याची आहे किंवा जीव देण्याची आहे. तर त्यामुळं तेच त्याच्यामधून अधोरेखित झालेलं हे माझं आकलन, हे मी आत्ता ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला माझं आकलन हे आहे. जी भूमिका कालच मी आणि रामदास आठवले या विषयावरती आम्ही चर्चा केलेली आहे, जी भूमिका रामदास आठवलेंनी घेतलेली आहे ती पक्षाची अधिकृत भूमिका अशी आहे की प्रतिमोर्चे किंवा या बाबतीमध्ये आम्हाला देखील रस नाही आहे. ते का निघतायत मोर्चे, त्याच्या मागे कोण आहे हा भाग वेगळा आहे, त्याचं पण मी विश्लेषण करतो. परंतु कुठल्याही प्रकारे मराठा समाज आणि आंबेडकरी समाज, कारण दलित जरी आपण म्हटलं तरी त्यातला फक्त एक बौद्ध घटक हा त्याच्यामध्ये टार्गेट होतोय आणि त्यामुळे यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची दरी निर्माण होऊ नये हा ही आमची पहिल्यापासून भूमिका राहिली, हा आमचा पहिल्यापासून प्रयत्न राहिला. आणि त्याच्यानंतर एक यांच्यामध्ये समन्वय हा कायम राहिला पाहिजे. या भूमिकेवरून आम्ही स्वतः 7 ऑक्टोबरला आम्ही शिर्डी या ठिकाणी मराठा दलित एकता संमेलनाचं आयोजन केलेलं आहे आणि त्याला राज्यातल्या अनेक नामवंत मराठा नेत्यांना पाचारण आम्ही करीत आहोत. आम्ही कधीही मराठ्यांच्या विरोधात किंवा जातीय भूमिकेवरून कधीही बोललेलो नाही. आम्ही सातत्यानं मराठा आरक्षणाचा मुद्दा रिपब्लिकन पक्षानं पहिल्यांदा लावून धरला आणि रिपब्लिकन पक्षानं मराठा आरक्षणाच्या बाबत आग्रही भूमिका घेतली आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये देखील त्यांना सहाय्य व्हावं, त्यांच्या फीचा परतावा वेळेवर व्हावा ही भूमिका घेतली. शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबतची भूमिका घेतलेली आहे आणि त्याचबरोबर ती जे शेतमजूर म्हणून मराठा आहे त्यांच्याही विषयी भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या विषयावरती त्यांच्या बाजूने आहोत, त्याच्यामध्ये वाद नाही आहे. प्रश्न असा आहे की आकुर्डीचा अत्याचाराच्या विरोधात ज्या वेळेला हे मोर्चे सुरुवात झाले आम्ही त्या मोर्चांचं स्वागत केलं अशा अर्थाने की संघटित होण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, त्याला तो घटनात्मक अधिकार आहे, त्याच्या मागण्या मांडण्याचा त्याला अधिकार आहे, त्याची भूमिका घेण्याचा त्याला अधिकार आहे आणि हे सर्व मोर्चे शांतपणे होत आहेत याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन देखील करत आलेलो आहोत. परंतु याचा अर्थ असा नव्हे हे मधूनच जे काय अॅट्रॉसिटी ॲक्टचं जे आलेलं आहे, अॅट्रॉसिटी ॲक्ट रद्द करा अशी जी भूमिका आलेली आहे या बाबतीमध्ये बाकी आम्ही अतिशय ठाम आहोत. अॅट्रॉसिटी ॲक्ट हा केंद्र सरकारचा कायदा आहे, राज्य सरकारला याच्यामध्ये फार भूमिका घेता येणार नाही. मुळामध्ये जो केंद्र सरकारचा कायदा आहे त्या कायद्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्र सरकारने याच्या आधी जी काही याची प्रचलित पद्धती रूढ केली त्यानुसार DYSP पर्यंतच्या अधिकाऱ्यांच्या, ग्रामीण भागातील DYSP पर्यंतचे जे अधिकारी आहेत त्यांनी याचा तपास केल्यानंतर हा गुन्हा लागू होतो. त्यामुळे असं नव्हे की कोणी तक्रारदार गेलेला आहे आणि त्याचा ताबडतोब गुन्हा नोंदवून गावच्या मराठ्यांना काही शिक्षा होते असं अजिबात नाहीये. अविनाश महातेकर, जे काही निकालाचं प्रमाण आहे महाराष्ट्रामध्ये मागच्या अविनाश महातेकर, आपण जे रद्द असा प्रकार म्हणताय नेमकी रद्द करण्याची मागणी आहे का प्रवीण गायकवाड, का त्याच्यात बदल करण्याची मागणी होते काही कलमांमध्ये? नाही, मूळचा प्रश्न आहे की कुठंही मोर्चामध्ये किंवा कुठल्याही पत्रकामध्ये रद्द करण्याची कधीही मागणी नव्हती. मूळ विषय काय आहे की एकूण झालेल्या अॅट्रॉसिटीच्या केसेसमध्ये साधारणपणे 95 ते 97% याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की ते निर्दोष मुक्त झालेले आहेत. म्हणजे जे लोक निर्दोष मुक्त झालेले आहेत त्यांच्या भावना अशा आहेत की आमच्यावर अन्याय झालेला आहे, कारण त्यांना जेलमध्ये जावं लागलं, त्यांना कोर्ट कचऱ्या करावं लागल्या आणि नंतर 10-10, 15-15 वर्षानंतर मुक्त. एक लक्षात घ्या, गुन्हेगार म्हणून ज्यावेळेस शिक्षा बसते त्यावेळेस त्याची प्रतिष्ठा राहत नाही, अपप्रतिष्ठा होऊन जाते समाजामध्ये. माझं अॅट्रॉसिटी बद्दल काय मत आहे तर हा सामाजिक प्रश्न आहे, हा धर्मव्यवस्था, वर्णव्यवस्था, जाती व्यवस्थेतनं निर्माण झाला पाहिजे.
आपण या देशाची राज्यघटना मान्य केलेली आहे समता निर्माण करण्यासाठी. म्हणजे आपला कायद्याचा- थोडक्यात रद्द करण्याची मागणी नाही, नाही बिलकुल त्यातल्या नाही. काही कलमांना बदलावं नाही, अशी नाही, आपली मागणी आहे. आमचं म्हणणं काय आहे? प्रकाशजी कुठेतरी या सगळ्याच्या मागे आव्हानं आणि प्रतिआव्हानं, मोर्चे आणि प्रतिमोर्चे याच्यामध्ये कुठेतरी समाजाचं एक ध्रुवीकरण होताना दिसतंय का? समाजामध्ये तेढ वाढताना दिसतंय का प्रतिमोर्चाचं आव्हान देऊन, आणि म्हणूनच आपण त्याला विरोध केलात? तरी मी असं म्हटलंय की खोपर्डीची घटना आणि गेल्या 4-5 दिवसामध्ये असणारं जे काही वारं नवीन व्हायला लागलंय की दलितांच्या संघटना उभ्या राहिलेल्या आहेत, म्हणून मी मगाशी असताना म्हणालो तुम्हाला की खोपर्डीच्या घटनेपासून ते असताना काल परवापर्यंत कुठल्या तरी एका दलित कार्यकर्त्यांनी किंवा कुठल्या तरी एका दलित संघटनाने आम्ही असताना प्रतिमोर्चा काढतो असं केलं का? तर नाही केलं. हे अचानकपणे 1.5 महिन्यानंतर उद्भवलेलं कसं काय? महिन्याभरानंतर हे असताना अचानकपणे की दलितांचा मोर्चा आता निघणार, हे कशावरनं आहे? आणि याच्यामध्ये असताना प्रतिमोर्चा काढणारे जे आहेत, म्हणून मी तुम्हाला असताना म्हणालो होतो की तुम्ही याच्यात पडू नका, वादात याल, तुम्ही बदनाम होणार आहात त्याच्यामध्ये. तुम्ही जेवढे चॅनल्सवरती चर्चा झालेली आहे, ज्या चॅनल्सवरती चर्चा झालेली आहे त्या चॅनलवरती असणारा एकही दलित कार्यकर्ता नव्हता. जो काही दलित कार्यकर्ता होता तो RSS आणि BJPकडचा होता. तुम्ही त्यांची असणारी भाषणं काढा, त्यांचे असणारे वक्तव्य काढा, आणि त्यांच्याच वक्तव्यावरनं इथे असणारं आणि BJP बरोबर जे संबंधित आहेत त्यांचेच वक्तव्य होते की या ठिकाणी आम्ही असणारं प्रतिमोर्चा काढू, आम्ही आमची ताकद दाखवू. आता हे जे सगळे गुलाम आहेत त्याच्या आकानी सांगितल्याशिवाय ते म्हणणार नाहीत. त्याच्यामुळे ह्यांचा आका कोण आहे ते इथं असताना सरळ सरळ आहेत, ज्या पक्षामधले आहेत ते त्यांचे आका आहेत, त्याच्याशिवाय ते सांगणार नाहीत. आणि म्हणून आताच असताना सुरुवात झालेली आहे त्याच्यामध्ये की दलितांचे मोर्चे निघतील, बैठका चालू झाल्या, अमुक चालू झाल्या, तमुक चालू झाल्या. आपला रोग भारतीय जनता पक्षावर आहे. माझं आपल्याला पुन्हा निवेदन आहे की मागच्या 15 दिवसामध्ये या मराठा समाजाच्या निघालेल्या मोर्चांवरती, टीव्हीवरती जे चर्चासत्र झाले त्या चर्चासत्रामध्ये दलितांमधले जे उपस्थित होते ते कुठल्या पक्षामधले होते, आणि त्यांची वक्तव्य पुन्हा आपण असणारा टीव्हीच्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवा. म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला आणि देशाच्या जनतेला हा प्रतिमोर्चा काढण्याचा संदेश कुठल्या कार्यकर्त्यांनी दिला, म्हणजे कुठल्या गुलामांनी दिला आणि कुठल्या आकाने सांगितलं, हे लोकांसमोर येऊन जाईल. अमर साबळे, त्याच्यामुळे असणारा हा दलितांमधला असणारा मोर्चा निघणार, अमुक काढणार अशी असणारी जी आहे त्याला काहीच अर्थ नाहीये. अमर साबळे, हे जे भांडणं लावण्याचं जो कामकाज आहे, अमर साबळे, कुठेतरी प्रतिमोर्चाचं आव्हान सामाजिक तेढ वाढवते असं दिसते आपल्याला. अमर साबळे, बाळासाहेब आंबेडकर जे बोलतात वाक्यव्यावर गरज नाही, कारण ते दखलपात्र नाही. काढा, दलित समाज मोर्चा काढणार आणि प्रतिउत्तर देणार, संसदीय राजकारणामध्ये हे असताना कोण करतंय? संसदीय राजकारणामध्ये त्यांचं काहीही स्थान नाही. संपूर्ण देशाच्या संसदीय राजकारणामध्ये त्यांचा एकही खासदार नाही. त्यामुळे मी दोघांनाही शांत राहायची, ऐकून घेण्याचं कारण नाही, कारण त्यांची दखल घ्यायची गरज नाही. परंतु तुमच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही घेऊ शकतो की आतापर्यंत झालेल्या, नाही, त्यांना मध्ये मध्ये बोलायची सवय आहे, दुसऱ्याचं ऐकून घ्यायची सवय नाही. ही त्यांची थोडी संस्कृती आहे. हस्तिदंती मनोऱ्यामध्ये राहून दलितांचा विचार करणारे आहे. तळागाळामध्ये नक्की काय चालू आहे, दलितांमध्ये काय चाललेलं होऊ शकते, काय चालू आहे, गुलामाची चर्चा होत नाही. मी इकडनं साडून चाललोय. त्यांची आमच्या समोर बोलण्याची हिंमत नाही, म्हणून गुलाम म्हणून करतात. खरी मानसिक गुलामगिरी त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे त्यांनी ह्याच्या संदर्भात बोलू नये. विषय आहे तो मराठा समाजाचे निघालेले मोर्चे, त्या संदर्भामध्ये आहे. जे मोर्चे आहेत त्या मोर्चाला प्रतिमोर्चा निघाला पाहिजे का, अशा पद्धतीचं कोणतंही आवाहन आम्ही केलं नव्हतं. आतापर्यंत TV चॅनलवर झालेले सर्व जर आपण तपासले
तर मराठा मोर्चा निघाल्यानंतर प्रति मोर्चा दलितांचा निघाला पाहिजे असं कुठेही विधान केलेलं नाही. तो प्रति मोर्चा निघालाच पाहिजे असा आग्रह नाही. निघत असेल तो शांततेच्या मार्गाने निघावा. मराठा समाजातील मोर्चाने जी शिस्त बाळगली, प्रेक्षको, तशी आपण शिस्त पाळली गेली आपण पाहिलंय की हा आणि विषय आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार त्यांना हा सुद्धा विषय आहे. किती संवेदनशील आहे किंबहुना या दोन्ही बाजूंचे एकमेकांविषयीचे ग्रह आणि त्याहीपेक्षा समजुती यातून महाराष्ट्राचं राजकारण नेमकं कोणत्या दिशेने चाललंय चर्चा करू. एका ब्रेक नंतर कुठे जाऊन का पाहत राहा. 24 तास आपण पाहताय मोर्चे बांधणी कुठं नेणार. मोर्चे बांधणी कुठे नेणार या विषयावरची वादग्रस्त आणि रंगलेली चर्चा आपण पाहताय. एकमेकांचे मुद्दे एकमेकांना खोडण्याकरता माणसं काय प्रकारची विधानं करतात ते देखील आपण पाहिलं. जो दुसरा मुद्दा आपण चर्चेला घेणार आहोत तो मुद्दा आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता आणि तो दुसरा मुद्दा आहे महाराष्ट्राचं राजकारण नेमकं कोणत्या दिशेनं चाललंय. महाराष्ट्राचं राजकारण नेमकं कोणत्या दिशेनं चाललंय. प्रवीण गायकवाड आपल्या बरोबर आहेत. प्रवीण गायकवाड, मगाशी तुम्ही या मोर्चाची पार्श्वभूमी समजावून सांगताना एक असं विधान केलं की कोणत्याही प्रस्थापित नेतृत्वाशिवाय अशा प्रकारचे मोर्चे निघतायत. या मोर्चामध्ये मला प्रस्थापित नेतृत्वातला विरोधी पक्ष अथवा सत्तारूढ पक्ष काँग्रेस, एनसीपी, भाजप, सेना यातला कोणी नेता तर दिसत नाहीच आहे. त्याचबरोबर त्यांचे स्थानिक दुसऱ्या फळीचे मोठे नेते याच्यामध्ये अशातलाही भाग नाही आहे. हा सगळा जो समाज आहे हा मला शिकलेला दिसतोय. त्याहीपेक्षा हा समाज नेट सॅव्ही आहे, टेक्नो सॅव्ही आहे असंही एक दिसतंय. कारण त्यांचे व्हॉट्सॲप किंवा याच्यामधनं खूप मोठ्या प्रमाणावर त्याचं एक मोबिलायझेशन म्हणतो ते होतंय. ज्या समाजावर आतापर्यंत हिंसेला कारक ठरल्याचा आरोप होतोय त्या समाजाचे इतके मोर्चे हे अहिंसेने निघतायत ही अत्यंत लक्षणीय आणि कोणत्याही समाजासाठी काय ज्याला आपण म्हणू एक आदर्शवत अशा प्रकारची आहे. पण त्यातून एक मुद्दा असा निर्माण होतो की मग हा नवीन येणारा मराठा समाजाचा चेहरा काय आहे, याचा नेता कोण आहे. का या मराठा समाजातून एक नवा हार्दिक पटेल आम्हाला पाहायला मिळतोय. नाही, एक लक्षात घेतलं पाहिजे की हार्दिक पटेलचं आंदोलन असेल, मग ते जाटाचं असेल, पटेलांचं असेल, गुज्जरांचं, इथं हिंसा झालेली आहे. इथं बुद्धाला मारणारा एक शांततेचा मार्ग स्वीकारलेला मराठा पाहायला मिळतोय. आम्ही बुद्धाकडे चाललेलो आहे, शांततेच्या मार्गाकडे चाललोय आणि विधान मात्र दुसरं हिंसेचं होतं. हे आश्चर्य मला वाटतं, हे मला नमूद करावं लागतंय. प्रस्थापित मराठा नेतृत्वाचं एक प्रकारे हे अपयश आहे कारण तुम्हाला झुगारून एक नवा मराठा वर्ग पुढे येतोय. निश्चितच क्रांतीनंतर प्रतिक्रांती जशी ठरत असते, ऍक्शन अँड रिॲक्शन इज इक्वल अँड अपोजिट. हा नवीन वर्ग तयार झालेला आहे जो शिकलेला आहे. आपण मुद्दामून सांगितलं डॉक्टर, इंजिनियर, उद्योजक. दुसरा एक वर्ग त्याच्या मागे आहे जो शेतकरी वर्ग आहे, ज्याला बाजारभाव मिळत नाहीये, कोरडवाहू शेती आहे, शेतकरी आत्महत्येचं प्रकरण आहे. हा समाज आर्थिकदृष्ट्या पिचलेला आहे. याच्याकडं मागणी फक्त मराठा आरक्षणाच्या निमित्ताने जरी येत असेल तरी पण मराठा आरक्षणामागची मागणी काय, तर समाजाला शेतीवर अवलंबून राहून जगता येणार नाहीये आणि पुढच्या काळामध्ये त्याला उद्योग, नोकरी आणि शिक्षणाची गरज आहे आणि ते सरकार द्यायला तयार नाहीये. एकीकडं इंजिनिअरिंग कॉलेजच्या 60-60 हजार जागा रिक्त राहतात. ही समस्या गेल्या काही दशकांमध्ये निर्माण झाली का ही आत्ताची समस्या असं वाटतं. नाही, एक लक्षात घेतलं पाहिजे, स्थित्यंतर आपण विभागली पाहिजे. म्हणजे यशवंतराव चव्हाणांचं नेतृत्व होतं, त्याच्यातनं सहकार चळवळ आली, सहकार चळवळीतनं कारखाने आले, सूतगिरणी आले, दूध संघ आले, त्या ठिकाणी काही उद्योग निर्माण झाले. ग्रामीण भागामध्ये तिथं प्रगती झालेली. त्याचा फक्त मराठा समाजालाच फायदा झाला असं म्हणता येणार नाहीये. अनेक समाज त्याच्यामध्ये चांगलं झालं. पण पुढचा जो औद्योगिकरणाचा टप्पा आहे, आपण खाऊजा संस्कृती स्वीकारली. म्हणजे एलपीजी, लिबरायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, म्हणजे खाजगीकरण, उदातीकरण आणि जागतिकीकरण याच्यामध्ये समाज भरडलेला आहे. जागतिकीकरणामध्ये तो सर्वच समाज भरडलेला. आपण एक प्रतिक्रिया जाणून घेऊया अविनाश महातेकर यांच्याकडून. अविनाश महातेकर, एकीकडे मराठा समाजाचे लाखाचे मोर्चे अत्यंत शांततापूर्ण निघतायत, त्याच्या मागे प्रस्थापित नेतृत्व आत्ता तरी फ्रंटला आलेलं दिसत नाही, किंबहुना एक नवीन चेहरा समोर येतोय. तो चेहरा हा शांततामय मार्गानं आपल्या मागण्यांसाठी लक्ष वेधून घेणारा दिसतोय. परंतु दुसरीकडे दलित चळवळ मात्र, दलित नेते एकमेकांच्या शेजारी बसायला, एकमेकांबरोबर कार्यक्रम करायला सुद्धा आम्हाला इथे तयार नाही असं दिसत आहेत. महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेने चाललंय असं वाटतं आपल्याला. अविनाश महातेकर. मी तुम्हाला मराठा मोर्चे आणि दलित नेते अशा यांच्या संदर्भात सांगू की मराठा मोर्चाचं विश्लेषण करू. मराठा मोर्चाचं विश्लेषण करा. वाटतंय की केवळ या 2 वर्षापासून
राज्यामधलं सरकार बदलल्यानंतर हे महाराष्ट्रातलं सत्ता बदलल्यानंतर या 2 वर्षातल्या या परिस्थितीचा परिपाक आहे असं मानायचं अजिबात कारण नाही. तर गेल्या कैक वर्षापासून आम्ही जे सातत्यानं बोलत आलेलो आहोत की आर्थिक स्तरावरती ह्या मराठा आरक्षणाचा विचार करा. त्याचं कारण असं होतं की एका बाजूला सत्ता आणि सहकारातून आलेल्या फायद्यातून मराठातला एक विशिष्ट वर्ग हा धनसंपत्तीनं गब्बर होत होता, पण दुसऱ्या बाजूला त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या संख्येनं असलेला आर्थिक अवस्थेमध्ये पिचलेला असा मराठ्यांचा एक वर्ग होताच. आणि आता देखील जो तरुण वर्ग पुढे येतोय तो नोकऱ्यांच्या बाबत सुद्धा त्याला काळजी आहे, शिक्षणाच्या उच्च शिक्षणाच्या बाबत सुद्धा काळजी आहे. म्हणजे मराठा अनेक लोकांच्या शिक्षण संस्था असताना देखील प्रवेश मिळवण्याच्या बाबत सुद्धा त्याच्या समोरच्या चिंता असतात. आणि त्यामुळे या सगळ्याचा परिपाक म्हणून हा सगळा मोर्चा एकत्र होऊ लागलेला आहे आणि तो नेतृत्वहीन अशा पद्धतीनं व्यक्त होतोय. पण त्याच्यामध्ये एक सामंजस्य आम्हाला दिसून येतं, मला स्वतःला दिसून येतं की हे होत असताना ते कुठल्याही प्रकारे एक जातीद्वेषाची भूमिका घेताना दिसत नाहीयेत आजपर्यंत तरी. आणि त्यामुळे म्हणजे उदाहरणार्थ ॲट्रॉसिटी ॲक्टच्या बद्दलच्या ज्या भूमिका आहेत या नंतर त्यांच्याकडून आल्या, खरं तर त्या प्रस्थापित नेत्यांनी आणि ज्यांचा काही संबंध नाही अशा नेत्यांनी त्याचा उच्चार केल्यानंतर ह्या सगळ्या आलेल्या आहेत. नाहीतर मला खात्री होती की आरक्षणाच्या संदर्भात आणि त्यांच्या आर्थिक संरक्षणाच्या संदर्भातच या मराठा मोर्चांनी भूमिका घेतली असती, कोपर्डीचा निषेध केला असता. पण या सगळ्या गोष्टी ज्या बाजूला राहिल्या ते इतर बिनकामाचे लोक त्या ठिकाणी जाऊन कोपर्डीला जाऊन ज्यांनी पहिल्यांदा ही मागणी केली की ॲट्रॉसिटी ॲक्टचा विचार करा किंवा रद्द करा, जे काय आहे ती मागणी केली, त्यामुळे हे सगळं झालेलं आहे. याच्यातून अशा प्रकारे चिंता बाळगण्याचं काही कारण नाही की फार विपरीत महाराष्ट्रामध्ये घडत चाललेलं आहे. अनेकदा अशा प्रकारची परिस्थिती सामाजिक पातळीवरती येत राहते. या महाराष्ट्र सरकारनं आतापर्यंतच्या 2 दिवसामध्ये ज्या काही जाहीर केलेल्या आहेत गोष्टी त्यानुसार मराठ्यांचा हा असंतोष जो आहे याचा निश्चितपणे दखल महाराष्ट्र सरकारनं घेतलेली आहे. त्याच्यावरती उपाययोजना ते करतील आणि त्यामध्ये आरक्षणाच्या बाबत आम्ही आग्रही आहोत, त्यांना इतर सवलती देण्याच्या बाबत आम्ही आग्रही आहोत. ॲट्रॉसिटी ॲक्टच्या बद्दलची जी आमची भूमिका आहे त्याच्यामध्ये आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय त्याबद्दलचे निर्णय सरकारने घेऊ नये एवढीच आमची त्याच्यामधली अपेक्षा आहे. परंतु या गोष्टीतून काय फार विपरीत राजकारण पुढे येते असं मानायचं काही कारण नाहीये. आपण याच्याकडे कसं बघता अमर साबळे? एकीकडे शांततापूर्ण होणाऱ्या मागण्या तर दुसरीकडे त्या मागण्यांविषयी असणारे काही पूर्वग्रह, त्यातून केलेली विधानं, प्रति आव्हानाची केलेली भाषा आणि त्यातून दलित नेतृत्वच एकमेकांच्या बरोबर समंजसपणे राहत नाही असं येणारं चित्र एकूण महाराष्ट्राच्या राजकारणावर या सगळ्याचे काय परिणाम होतील असं वाटतं अमर साबळे? या संदर्भात एक विचार केला पाहिजे की आठवले साहेबांनी घेतलेली भूमिका आणि भारतीय जनता पार्टीने ॲट्रॉसिटी हे सुरक्षा कवच आहे आणि देशामध्ये घडलेल्या अत्याचाराच्या संदर्भामध्ये ती सुरक्षा कवचाची गरज निर्माण झाली. देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये दोन्ही सभागृहामध्ये सर्व राजकीय पक्षांनी सामंजस्यपणा आणि परिपक्वता दाखवून ह्या ॲट्रॉसिटी कायद्याला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे त्या संदर्भामध्ये ज्या काही भावना व्यक्त केल्या गेलेल्या आहेत या मोर्चामध्ये तर त्यांनी संसदीय लोकशाही थोडी समजून घेतली पाहिजे की ज्या सभागृहामध्ये कायदा केला जातो त्याच सभागृहामध्ये कायदा दुरुस्त करण्याचा अधिकार असतो. तर या सर्व मराठा समाजातल्या कार्यकर्त्यांनी जर आपल्या लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन त्यांना पटवलं असतं आणि त्यांनी राज्यसभे आणि लोकसभेमध्ये त्या कायद्यामध्ये फेरबदल करावा अशा पद्धतीचं एक मांडणी केली असती तर ती योग्य झाली असती. परंतु जो समाज एकत्र केलेला आहे तो अन्य ज्या मागण्या आहेत त्या मागण्या अत्यंत रास्त आहेत. मराठा समाजामध्ये ही क्रांती घडलेली आहे की नेत्याशिवाय समाज संघटित होऊ शकतो
आणि जो समाज संघटित झालेला आहे त्या संघटित झालेल्या समाजाला योग्य ती दिशा दिली पाहिजे. त्यामुळे समाजामध्ये मांडल्या जाणाऱ्या मागण्या ज्या आहेत त्यामध्ये फक्त ॲट्रॉसिटीची जी मागणी जी केली फेरबदलाची, त्यावर फेरबदल झाला पाहिजे, त्याच्या संदर्भात फक्त आक्षेप आहे, बाकीचा कोणत्याही नाही. आपण दलित नेते हे ॲट्रॉसिटी या दलित समाजाला जे सुरक्षा कवच दिलेलं आहे ते अबाधित राखलं पाहिजे. याच्यासाठी आठवले साहेब सुद्धा लढत आहे आणि भारतीय जनता पार्टीचा एक राज्यसभेचा सदस्य म्हणून जो राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये एकमताने ठराव झालेला आहे त्याच्याशी बांधील. रमेश पांडव, एकीकडे लाखाचे मोर्चे, त्यातून केली जाणाऱ्या 3 महत्वाच्या मागण्या, त्यातल्या एका मागणीमध्ये अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल करा, दुसरा आरक्षणाचा मुद्दा आहे. या मागण्या एकीकडे दिसत आहेत, तर दुसरीकडे त्या मागण्यांविषयीचा एक संभ्रम दलित नेत्यांच्या प्रतिक्रियांमधनं आपल्या समोर येतोय. काही प्रतिक्रिया अत्यंत तिखट, उत्तराला प्रत्युत्तर अशा आहेत, तर काही त्या वेगळ्या स्वरूपाच्या दिसत आहेत. दलित समाजाचे नेते आज या कार्यक्रमात सुद्धा आपण पाहिलं एकत्र बसून या विषयावर काही चर्चा व्हावी असं काही वातावरण आता दिसत नाहीये. महाराष्ट्रामध्ये सहमतीचे दिवस संपलेत की काय या प्रकरणापुरते तरी असं समोर येत आहे. आपण महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेने समाज आता चाललाय असं वाटतं आपल्याला? मला या ठिकाणी 3 गोष्टी नमूद करायच्या आहेत. पहिली गोष्ट अशी की मराठा समाजाचे निघणारे मोर्चे याच्यामध्ये निश्चित स्वरूपाचं जे कारण आहे ते मी आमच्या माननीय मित्र गायकवाड साहेबांचं मी अभिनंदन करतो की गरिबी हा मुद्दा आणि मराठा समाजाचं आरक्षण हा मुद्दा जो प्रधान आहे इकडे लक्ष वेधलं पाहिजे. मी ही ग्रामीण भागातला आहे आणि त्यामुळे मला माहिती आहे की तिथे 2 एकरवाला, 1.5 एकरवाला, 3 एकरवाला कोणत्या अवस्थेत जगतोय. त्याच्यातही पुन्हा जर पावसाची अवकळा आली तर आमची अवस्था अशी होते की आम्ही जायचं कुठे, कुणाकडे बघायचं. हा एक भाग. नोकऱ्या नाहीत, तिथे सोडून आम्हाला येता येत नाही, शहरात आलं तर आम्ही राहायचं कुठे, इथपर्यंतच्या सगळ्या समस्या आहेत. या समस्येची एक भूमिका निश्चित स्वरूपाची आहे आणि त्याच्यामुळे हे त्याचा खूप मोठा आर्थिक मागासलेपण हा त्याचं प्रधान कारण आहे. इकडे लक्ष दिलं पाहिजे मला असं वाटतं आणि ते ज्या ज्या मार्गाने करता येईल ते प्रशासनानं करावं आणि माननीय मुख्यमंत्री तिकडे लक्ष देत आहेत. किंबहुना विविध प्रकारच्या कोर्टामध्ये ही सगळी मागणी पुढे जाते आहे आणि म्हणून त्याला वेगळ्या अर्थानं समर्थन देण्याचीच आवश्यकता आहे असं मला वाटतं. हा माझा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा त्याच्यात मी लगेच त्याला जोडून असं सांगू इच्छितो की कोणतीही गडबड व्हायची काही कारण दिसत नाही. याचं कारण असं की सर्व स्तरावर आता अगदी माझी माहिती जर फार चुकीची नसेल तर ज्यांनी इकडे दुर्लक्ष करू नये असं म्हटलं त्यांनी सुद्धा आता ही जी अॅट्रॉसिटी आणि दलितांचं आरक्षण या संबंधात असं म्हटलंय की नाही हे याच्या संबंधात काही म्हणायचं नाहीये, विचार नाहीये तसा. याचा अर्थ असा आहे की सर्व स्तरावर सर्व राजकीय पक्षांनी याला आता सहमती दाखवलेली आहे की आरक्षण आणि अॅट्रॉसिटी तसं राहिलं तर बिघडत काही नाही अशी सगळ्यांनी म्हणलेलं आहे आणि त्यामुळे तोही आता वादाचा मुद्दा मिटलेला आहे. तिसरी गोष्ट मात्र मला दुःखानं नमूद करावीशी वाटते की आमचे माननीय बाळासाहेब आंबेडकर उठून गेले याच्यात सगळं आलं. ते आदरणीय आहेत यात वाद नाही, म्हणून बाकी कोणीतरी तुच्छ आहे असं तरी त्यांनी का म्हणावं याचाही मोठं वाईट वाटतं, खेद वाटतो. हे त्यांनी नाही करायला पाहिजे होतं. आणि म्हणून मला असं वाटतं की मराठा समाजाचा हा समंजसपणा लक्षात घेऊन गरिबीची ही समस्या तातडीनं सुटण्यासाठी जे करावं लागेल, जसं गायकवाड साहेबांनी एका गोष्टीचा उल्लेख केला की सुरुवातीला कृषीप्रधान होतं, नंतर इंडस्ट्री प्रधान आलं, म्हणजे ती रिव्होल्युशन झाली, नंतर सुपर टेक्नॉलॉजी आली. या सुपर टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये कृषीप्रधानता खूप मागे पडली. ह्या गोष्टीचा विचार करून आर्थिक मागासलेपण दूर करण्यासाठी जे करता येणं शक्य आहे ते करावं लागेल. उदाहरणार्थ जसं दलित समाजासाठीचा म्हणून एक संगणक प्रज्ञा इथे आम्ही संभाजीनगर शहरामध्ये चालवतो आणि त्यामुळे स्वाभाविकपणानं काही ना काहीतरी तर मार्ग निघेल ना. नवीन युगाशी जुळतं घेणं असं सगळ्यांना सांगण्याची आवश्यकता आहे. हे खरं आहे की आरक्षण हवंच आहे आणि त्याच्यासाठी योग्य ते प्रयत्न चालू आहेत, नकार कोणीच देणार नाही. परंतु नवीन परिवर्तन जे समाजामध्ये आलेलं आहे गेल्या 150 वर्षामध्ये तिकडे लक्ष वेधण्याची फार आवश्यकता आहे. जसं एका गोष्टीचा मी उल्लेख जरूर करीन. अण्णासाहेब पाटील महामंडळ होतं, युती शासनाच्या काळातच नेमलं गेलेलं होतं. पुढे चालून अशोक पाटील त्याचे अध्यक्षही होते. फार त्यांनी काय नेमकं काय केलं मला त्याचा पुढचा इतिहास माहिती नाही, परंतु मला असं वाटतंय की राजकारण ज्या दिशेला चाललेलं आहे त्याच्यात काही वाईट घडतंय असं नाही. मोर्चा निघाला आणि मोठा निघाला म्हणून त्याच्यात वाईट वाटायचं काय कारण आहे? छोटा मोर्चा निघाला असता तर तुम्हाला बरं वाटलं असतं का?
मोठा निघाला म्हणून तुम्हाला घाबरायसारखं काय करणं आहे? आम्ही आमच्या मागण्यासाठी सजग आहोत, जागृत आहोत, एवढाच त्याचा अर्थ घ्यायला तुम्हाला काय हरकत आहे? दलित विरोधी म्हणायचं काय कारण आहे? दलित विरोधी ते नाही आहे. हा, ज्यावेळेला त्याच्यात अॅट्रॉसिटी आरक्षण आलं त्यावेळेला हा मुद्दा आला, अन्यथा कुठलाही तसा यायचं काही कारण नाही. राजकारण मला असं राजकारणाच्या गतीनेच चाललंय. एक शेवटचं वाक्य मला बोलू द्या, मग तुम्ही पुढचा प्रश्न विचारा. त्याच्यात राजकारण आणण्याचा बाळासाहेब आंबेडकरांनी मात्र प्रयत्न केला असं मला वाटतं. कारण ही जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा या चर्चेमध्ये संघ नसताना बाळासाहेब आंबेडकरांनी याच्या पाठीमागे संघ भाजपा आहे असं त्याला जोडलं आणि संघाला नसताना खेचलं. मला हे सांगू द्या की डॉक्टर हेडगेवारांच्या काळापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघाच्या शिक्षा वर्गात आलेले आहेत. संघाची शाखा त्यांनी पाहिली आहे. दत्तोपंत ठेंगडी सारख्या प्रचारकांबरोबर त्यांचे जवळचे संबंध होते. संघ आणि बाबासाहेब एकाच वेळेला असताना सुद्धा कुठेही कॉन्फ्लिक्ट आलेला नसताना बाळासाहेब आंबेडकर ज्या विचारसरणीमधून येतात त्यांची मात्र ही भूमिका वर्ग संघर्षाची राहिलेली आहे. मला या ठिकाणी नमूद बाळासाहेब आंबेडकर जर आता या चर्चेत असते, बोलत नाहीत. रमेश पांडव, बाळासाहेब असते तर आंबेडकर फार बरं झालं आता असतं. जर या चर्चेत असते तर त्यांच्याकडून आपण याविषयीचं स्पष्टीकरण घेतलेलं असतं. कार्यक्रमाची वेळ संपत आली. प्रेक्षको, मोर्चे बांधणी कुठं नेणार या विषयावरची ही चर्चा किती संवेदनशील होती हे आपण पाहिलं. मराठ्यांचे लाखाचे शांततामय मोर्चे एकीकडे आणि आंबेडकरी समाजाचा नियोजित प्रतिमोर्चा यामागची नेमकी भावना हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न तुमच्यासमोर मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला. त्यासाठी दोन्ही बाजूच्या नेत्यांना आम्ही चर्चेसाठी बोलावलं. नेमकी वस्तुस्थिती समोर यावी, मुद्दे समोर यावे, मुद्द्यांमागचे ग्रह समोर यावे, त्याबाबतच्या समजुती आहेत, गैरसमजुती आहेत त्याही समोर याव्या असा प्रामाणिक हेतू यामध्ये होता. पण दलित समाज भयभीत असल्यानं प्रतिमोर्चे काढतोय हे कुणी सांगितलं असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी का. त्यांचा रोख अर्थातच भाजप समर्थक दलित नेत्यांकडे होता. गुलामांची चर्चा होऊ शकत नाही असं सांगून त्यांनी या चर्चेत यानंतर सहभागी व्हायला नकार दिला. याच्यावरून हा विषय किती संवेदनशील आहे हे स्पष्ट झालं. जय भीम के नारे पे खून बहता है तो बहने दो असं वक्तव्य रामदास आठवलेंनी केलं असलं तरी आम्ही मराठा समाजाच्या विरोधात नाही. मराठा आणि आंबेडकरी समाज यांच्यात दरी निर्माण होऊ नये हीच आमची भूमिका आहे असं अविनाश महातेकर यांनी ठासून सांगितलं. त्यासाठी 7 ऑक्टोबरला शिर्डीमध्ये मराठा दलित एकता संमेलन आयोजित करण्यात येणार आहे असं त्यांनी आज सांगितलं. आमचा लढा सरकारच्या विरोधात आहे, दलित बांधवांच्या विरोधात नाही. अॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा अशी आमची अजिबात मागणी नाही, केवळ त्यात काही बदल व्हावेत एवढंच आमचं म्हणणं आहे असं प्रवीण गायकवाड यांनी स्पष्टीकरण दिलं. म्हणजे समजुतीनंतरची दुसरी समजूत कशी होती ते पहा. तर ज्याप्रमाणे मराठा समाजाने शांततेने मोर्चे काढले त्याचप्रमाणे अॅट्रॉसिटी कायद्याच्या रक्षणासाठी आंबेडकर समाजानं प्रतिमोर्चे काढण्यात काहीच गैर नाही असा मुद्दा अमर साबळे यांनी मांडला. मराठा समाज आणि आंबेडकरी समाज आपापल्या मागण्यांसाठी शांततापूर्ण मोर्चे काढणार, त्यामुळे महाराष्ट्रातला जातीय सलोखा अजिबात बिघडणार नाही, त्यामुळे अस्वस्थ व्हायचं काहीही कारण नाही असा एक या दृष्टिकोन रमेश पांडव यांनी मांडला. प्रेक्षको, कोणत्याही समाजानं आपापल्या हक्कांसाठी शांततामय मार्गानं मोर्चे काढायला काहीच हरकत नाही, पण त्यामुळं महाराष्ट्रातली सामाजिक शांतता सलोखा बिघडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आपल्या मुद्द्यांबद्दल दुसऱ्याच्या मनात संभ्रम निर्माण होणार नाही याकरता सामंजस्याची भूमिका घ्यावी असं कळकळीचं आवाहन आम्ही सर्वांना करतोय. या सगळ्या मागण्यांच्या मागे जो एक कळीचा मुद्दा आहे तो आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणाचा आहे. तो दूर होण्याकरता केवळ एका समाजाचेच प्रयत्न नाही तर समाजाच्या सर्वच घटकांचे प्रयत्न एकत्रितरित्या होणं अत्यंत गरजेचं आहे. याचं कारण केवळ समाजातला एक घटक वर आला आणि बाकीच्यावर अन्याय झाला असं म्हणून समाज पुढे जात नसतो. समाज पुढे जायचा असेल तर सर्वच समाजातल्या घटकांनी एकत्रित येऊन आपली प्रगती करून घेतली तरच हे शक्य असतं. या कार्यक्रमात फक्त आपण स्वतःचीच मोर्चे बांधणी केली तर त्यातून काही हाती लागणार नाही. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.